राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। तुम्ही माझे शेतामध्ये दर घेऊ नका असं म्हणाल्याचा राग आल्यानं आरोपींनी आजी आणि नातीचा विनयभंग करून कात्रीनं आणि लाकडी काठीनं मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील निंभेरे परिसरामध्ये 2 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे। एक 50 वर्षीय महिला त्यांच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील निंभेरे परिसरात राहतात। 2 मार्च रोजी सकाळी 9:30च्या सुमारास आरोपी महिलेच्या शेतामध्ये दर घेत होते। त्यावेळी महिला त्या ठिकाणी गेली आणि आरोपींना म्हणाले की तुम्ही माझ्या शेतामध्ये दर घेऊ नका। तेव्हा आरोपींनी शिवीगाळ केली, दमदाटी केली, महिलेच्या छातीवर कात्रीनं मारहाण केली, तसेच त्याचा विनयभंग केला आहे। यावेळी पीडित महिलेची 16 वर्षीय नात भांडणं सोडवण्यासाठी तिथे आली असता आरोपींनी तिचा देखील विनयभंग केला आहे। त्यानंतर लाकडी काठीनं मारहाण करून गंभीर जखमी केलाय। या घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। त्यांच्यावरती अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्यांनी दिलेल्या जबाबावरनं आरोपी संजय रामदास सांगळे, विजय संजय सांगळे, अनिता संजय सांगळे, शोभा संजय सांगळे या 4 जणांवरती मारहाण, विनयभंग तसेच पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करतायत। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।